गुड मॉर्निंग मंडळी, मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी इथे बघा नवीन पक्षी आलेत. छान असा पक्षी आहे. कुठला पक्षी आहे ते माहीत नाही मला. आपण जरा शूट करू त्याचं. हे बघा, हे पक्षी तुम्हाला माहिती आहेत का कुठले आहेत ते? बघा केवढे, बघा पंख. अरे समोरच्या झाडावर गेले. छान असे पक्षी होते. समोरच्या झाडावर गेले. काल पण होता एक पक्षी यातला. छान असे पक्षी बसले होते. या मंडळी चहा प्यायला इथे मस्त मी चहा प्यायला बसलोय. मस्त पहाटेचं वातावरण छान आहे. थंडी आहे पण इकडे. मंडळी आता आपण तूर लावली होती ना, त्याच्या शेंगा आता आल्यात. अर्ध्याला किडी पडल्यात. आता जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढ्या काढू. जेवढ्या खराब झाल्यात त्याचा काय आता उपयोग नाही. पण काय करणार, काढावं तर लागणार आहे. बघा तुरीच्या शेंगा सगळ्या तिकडे तर बाहेर कचरा मारते. तुरीच्या शेंगा असतात. अजून मी या 2% पण नाही काढल्या झाडांवरच्या. हे शेंगा असतात मग त्या सोलायच्या. मध्ये डाळ असते. अख्खी तूर असते. मंडळी काढल्या तुरी मी खऱ्या, पण झालं काय माहिती का, आतमध्ये मित्रांनो हे बघा असे सपाप, हे बघा कीड लागली हो आतमध्ये. मोस्टली तर तशाच सगळ्या भुंगे बिंगे पडले ते बघा. खराब झाले. काय काय फक्त टपोऱ्या निघते रे बघा. अशा आहेत. तूरचा भरपूर आहे, पण मला वाटतं आता अशीच कीड लागली तर बहुतेक सगळे खराब झाले असतील. करायला बसलोय सगळेजण. चहा बटर. चला या नाश्ता करू आपण छान. मॅगी बनवली आहे बघा मस्त आहे की. मॅगी मध्ये अंडे टाकले. दुपार झाले आणि आता आम्ही निघालोय खेडला. सगळेच आहे इकडे. गट्टू बघा पाणी बसलाय. समीक्षा मामीकडे चाललो आहे. जेवणाचं आमंत्रण आहे. दुपारची मात्र गरमी भयंकर आहे. सकाळची जरा थंडी वाजते. मंडळी आता आम्ही मामीकडनं निघालो. थोडीशी खरेदी केली त्याच्यामध्ये मार्केटमध्ये. आणि बघा तिघं आईस्क्रीम खातात. बघा तिघेजण आईस्क्रीम खात आहेत. आणि मला तर असंच ठेवलं आहे बघा. त्यांच्यातला फक्त एक तिघांमधला एक बाईट खाल्ला आहे. तिघांमधला पण नाही, तिने दिला. गट्टूला मागतो तर गट्टू देत नाही मला. त्यानंतर तर काही देतच नाही मला. चला मंडळी आता घरी चाललोय. एसटीला बसलो असं इथे मस्तपैकी. आणि चाललं आता घरी. शिवतर एसटी चांगली एसटी पकडली आहे. हे जे किल्ल्यासारखं बघितलं ना, ते खेडचे नगराध्यक्ष आहेत, त्यांचं घर आहे ते. वैभवजी खेडेकर. आज रविवार आहे त्यामुळे अशी जास्त अशी गर्दी नाही. बसलेत लोक बाहेर. बघा सूर्यास्त होतोय.
संध्याकाळचा सूर्यास्त मावळतीला चाललाय. सकाळी गाडीतनं उतरून आता चाललो परत घरी. तनु बोलते पहिले आग लावायची आपल्याला. मस्त वाटतं संध्याकाळचं वातावरण छान, पण दुपारची हीट वाढली आहे मात्र. परत मुंबईला चला मंडळी, कसं वाटलं रे फिरायला? चालतोय ते कुठे आम्ही सांगितलं तुम्हाला उचलून घ्या म्हणून. हळूहळू चाललोय. चला रे चला चला मंडळी, मंडळी चला, मंडळी चला बोलते. चला मंडळी. दक्ष काय मग कसं वाटतं तुला गावी येऊन? काय आलं तुला? तनु असा कधी मध्ये मध्ये ओरडून नाही भीती वाटते. साधा आगे बेबी. मामीचा तो कोण ना कोण रे तो? मामीचा आता इथे पातारा जातोय सगळा. हे तिथे एखादी शिंगी कुठे उडाली ना तर तो फक्त चम चम चम. चला आपला इथे पातेला जाळून झालेला आहे. नैसर्गिक पाला पाचोळा झाला आपण. एक बरस में मौसम चार, मौसम चार, पांचवा मौसम प्यार, प्यार इंतजार. दक्षू चला ऍक्टिव्हिटी लाव बाळा, जाऊ जरा जोकडून. हे बटाट्याची वाटी आहे ना, तू घे. गप रे बाबा जरा. काय टुंबिरडी 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 पारे गोडा. हे बघा व्हिडिओ मध्ये पाठी उजेड वाटतो ना. आणि इकडे ह्या साईडला काय? या साईडला काळोख झालाय. काही खाल्लं चला आता निघूया, आता आपण घरात जाऊया. मंडळी आज तुम्ही दिवसभरात बघितलं की आपण असं काय काय काम केलं. सकाळपासून जास्त काही काम नाही केलं. पातेल्यात जायला जो पातेला होता थोडीशी झाडलोट केली, बागेतली थोडी. ह्या साईडची नाही, म्हणजे ह्या साईडची नाही केली. आपली थोडीशी घराच्या अवतीभोवती जी होती ना, केळीच्या तिकडे वगैरे जो पातेला पडला होता ना, तो सगळा स्वच्छ केला आणि जायला. तूर काढायला गेलो सकाळी. तुम्हाला सांगायचं राहिलं तुरीचं. तुम्हाला दाखवलं पण असेल मी, कीड पडली त्यामध्ये. आणि बहुतेक सगळ्याच ह्याच्यामध्ये तसं झालं. मला वाटलं असं पण म्हणजे असं 10 शेंगांमध्ये एक शेंग कुठली तरी त्यामध्ये 1-2 दाणे व्यवस्थित निघाले. ते काय साफ करून पण फायदा नाही, पूर्ण कीड पडली होती. असं होतं मंडळी. काय माहिती काय, चांगलं आलं होतं, शेंगा बिंगा भरपूर आल्या होत्या. पण असं थोडंसं मन खट्ट झालं असं की अरे यार शेंगा काढायच्या टायमाला त्यात कीड पडली. ठीक आहे, आपल्याला योग्य माहिती नाही कळली, त्यावर थोडं काय फवारणी किंवा काय करायचं असं ते अजून समजलं नाही आपल्याला. नेक्स्ट टाईमला आपण काळजी नक्की घेऊ. लावणार नाही असं अजिबात नाही, प्रयत्न करू.
त्यासाठी एक्स्ट्रा काय पण काहीतरी काळजी घेऊ. म्हणतात ना एखादा ठेच लागल्याशिवाय कळत नाही. कळतं हळूहळू, पण खूप दुःख होतं मंडळी, कारण भरपूर तुरीची झाडं लावली होती आपण, पण ते काय असो, त्याला आता काय पर्याय नाही. शेंगा आहेत भरपूर, पण नंतर काय मग अजून एवढ्या काढायचं, मग ते कीड लागलेले, मग ते मूडच ऑफ होऊन जातो. तर असो, आपण नेक्स्ट टाईमला नक्कीच प्रयत्न करू. आणि मग बाकीची सगळी रोपं आहेत व्यवस्थित, बाकी आहेत झाडं वगैरे व्यवस्थित आहेत. वांगी आपली व्यवस्थित आहे. हळदीलासुद्धा सकाळी माती चढवली समीक्षाने, व्यवस्थित त्याला पुरण केलं, म्हणजे माती अशी वरती ओढून घेतली त्याची. दाखवेन उद्या सकाळी मी तुम्हाला. आणि बाकीच्या झाडांना आज पाणी वगैरे घातलं. त्याच्या व्यतिरिक्त काही काम नाही केलं. खेडला गेलो आपण आणि खेडवरनं परत आलो. आता काही जेवण असं काय नव्हतं, तूप आणलेलं थोडंसं आणि भात केलं समीक्षाने, त्याच्यावर आता खाल्लं आणि मस्तपैकी झालं जेवण. कारण आज मामीकडे चिकन खाल्लं होतं आपण, त्यामुळे पोट एकदम टम्म लागलं. आणि एकदम माझा पोटाचा नगारखाना असाच खराब आहे. त्याच्यामुळे आता जास्त नाही काय जेवलो, मी जेवण केलं नाही. आता मंडळी थोड्या दिवसात कोकणामध्ये वर्दळ चालू होईल. आता 8 तारखेला तर आमच्या गावात शिवजयंती आहे. आपण काही इथे नसणार म्हणा, शिवजयंतीचा कार्यक्रम आहे माझ्या व्हिडिओमध्ये, पण थांबायचं तर मन असतंच, प्रत्येकाचं असतं. पण काय माहिती शक्य नाही होणार, कारण आता मुलांच्या परीक्षा पण चालू होतील, ओरल चालू आहेत. त्यातनंसुद्धा मी आलो सुट्ट्या दांड्या मारून, पण ते बरोबर चुकीचं आहे. आणि थोड्या दिवसांनी आता शिमगा येईल. शिमगा पार एंडिंगला येते. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे गावाला येण्याचा, कारण मुलांच्या सगळ्यांच्या परीक्षा आता चालू होतील आणि त्याच वेळेमध्ये शिमगा आहे. पण येणं गरजेचं असतं काय काय लोकांना, पालखी घेणं. आपण अजून पालखी घेतलेली आहे आपल्या घरात. आपण घर बांधल्यापासून आपल्या गावदेवीची जी पालखी येते शिमग्यात, ती अजून पालखी घेतलेली आहे घरात. कारण घेतल्या गाववाल्यांनी काय सांगितलं, बरोबर सांगितलं की बरोबर जोपर्यंत तुम्ही काय माहिती काय पालखी एकदा घेतली की घ्यावीच लागेल. आणि मग ती टाळटाळ करता येणार नाही. आणि मला कसं वाटलं, आपण यायचं तर व्यवस्थित यायचं दरवर्षी, मग टाळटाळ नाही, हे कारण ते कारण, मग मन यायचं पण मन खट्ट करून नाही, आनंदाने यायचं. ह्या हिशोबाने मी अजून पालखी नाही घेतली. ओटी कुठेही भरू शकतो. तर असं आहे सगळं साधारण. तर थोड्या दिवसांनी होईलच, कोकणात हे गर्दी होईल, चालू होईल आता. आणि आताही मला वाटतं 1-2 दिवस असेलच गर्दी, कारण अंगणवाडीची जत्रा आहे. चालू झाली की काय मला माहीत नाही. अंगणवाडीची जत्रा आहे, त्यामुळे 2-3 दिवस गाड्यांना गर्दीच असेल. आज आई पप्पा पण गेले मुंबईला, आता रात्रीची गाडी पकडून मामीच्या तिकडनंच गेले. आणि असं आता आपण उद्या निघू. आजच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला रिव्हील केलं नाही का. तर चला मंडळी, आता तुम्हाला जास्त पकवत नाही, पण मंडळी रात्रीचा अजून तरी थंडी आहे इथे. दिवसा गरम होत आहे, आणि कोकणात असेल तर दिवसा खूप गरम होतं आहे. अजून तरी रात्रीची थंडी कायम आहे. आता किती दिवस कायम राहते काय माहीत नाही. झाडांना मोहर म्हणाल तर मोहर आलेलं आहे, जिकडे तिकडे मोहर दिसतो आहे. कमी अधिक प्रमाणात आहे, मोहर आहे, पण मोहर आहे. काय काय ठिकाणी कैऱ्या आलेल्या आहेत. अशा सगळ्या गोष्टी आहेत. ही बघा आपली ओरिओ इथे आपल्याला भेटायला येतेच ती. तर असो मंडळी, तर चला आता तुमचा जास्त वेळ न घेता हा व्हिडिओ इथेच थांबवतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.